चंद्रशेखर बावळकुळे हे आता जरी प्रदेशाध्यक्ष नसले तरी देखील आज संघटना, सरकार आणि लोक आणि समर्थक आणि हितचिंतक भाजपचे यांच्यातील दुवा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यशस्वीपणे काम करताना दिसत आहेत. फडणवीसांचे ते विश्वासू आहेत. सहकारी म्हणून ते त्यांना मंत्रिमंडळात आणि संघटनेत दोन्हीकडे साथ देताना दिसतात. भाजप सारखी मोठी संघटना आज महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण चालवत आहेत. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक कार्यकर्ता अशा वेळेला महत्त्वाचा असतो आणि बावनकुळे यापूर्वी अध्यक्ष असल्यामुळे या सगळ्याची त्यांना विलक्षण माहिती आहे. सरकारची कामगिरी आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यांचा समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी रवींद्र चव्हाणांवर आहे. त्याच्यामध्ये बावनकुळे यांची भूमिका अद्याप संपलेली नाही. राजकीय वादांमध्ये ते आक्रमक भूमिका घेऊन पुढे जात आहेत, पण संघटना ही निवडणुकीच्या वेळेपुरती सक्रिय नसते, तर ती 12 महिने राहावी लागते आणि 12 महिने तशी ती ठेवण्याचा प्रयत्न आज अध्यक्ष नसून देखील बावनकुळे करताना दिसत आहेत. सत्ता सरकार चालवतं, पण सत्ता टिकवण्याचं काम हे बावनकुळे यांच्यासारखे नेते करत असतात.